आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस. या महत्त्वाच्या दिवशी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल गुरुजन वर्ग यांचे आभार मानतो. स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही, तर मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, वीर सावरकर अशा अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा सर्व महापुरुषांना नमन करतो. आपल्या नशिबात देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही, पण आपण देशाची सेवा करू शकतो. देशाची सेवा करायची असेल तर माझी जबाबदारी काय हे समजून घेणे गरजेचे आहे. हा देश माझा आहे. या भारतातील सर्व लोक माझे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागते. आज आपला भारत देश हा प्रगतीपथावर चाललेला आहे. आपला भारत देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर एकच मार्ग होय, तो म्हणजे शिक्षण, शिक्षण, शिक्षण होय. आपल्याला माहीत आहे, कोरोनाच्या काळात मृत्यूचे तांडव उठले होते. तेव्हा सर्व जग जागेवर थांबले होते. अशा वेळी अमेरिकेची सर्वात खराब परिस्थिती झाली होती. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष यांचा फोन भारताच्या पंतप्रधानांना आला. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, महोदय, कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती खूप खराब आहे. तेव्हा आम्हाला पॅरासिटामॉल औषधाची गरज आहे. तेव्हा भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले की तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला लवकर पॅरासिटामॉल औषध पुरवले जातील. हे सांगण्याचे एकच तात्पर्य की अमेरिका हा जगातील 1 नंबरचा देश आहे. अमेरिका हा इतर देशांना मदत करत होता, पण आज दिवस किती बदलले आहेत. आज भारत देश अमेरिकेला मदत करतोय. ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झालेला होता, तेव्हा खाण्यासाठी त्यांना अन्न नव्हते. तेव्हा भारत देशाने अफगाणिस्तानला गहू पाठवले. यावरून लक्षात येते की भारत हा देश शांतीदूत म्हणून काम करतो. ज्यावेळी श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही खूपच विस्कळीत झालेली होती, तेव्हा श्रीलंका आस लावून बसलेला होता की आपल्याला कोण मदत करतो. तेव्हा भारत देशाने हजारो टन तांदूळ मदत म्हणून पाठवला होता. यावरून लक्षात येते की आज आपला भारत देश हा मदत घेणारा नाही, तर मदत देणारा ठरलेला आहे. माझ्या बालमित्रांनो, आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारत देशावर आहे. कोणी शांतिप्रिय म्हणून वाट्याला जाऊ नये, अन्यथा घुसायलाही घाबरणार नाही, अन्यथा घुसूनही मारायला घाबरणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.